सध्याची स्थिती? आज आमची शिवसेनेबरोबर बैठक आहे आणि आज आम्ही नक्कीच त्याला क्लोज करू. महायुतीमध्येच आम्ही ही निवडणूक लढणार. आता म्हणजे महायुतीमध्ये लढणं हे निश्चित झालेलं आहे, फक्त जागेचा संदर्भातलं काही गोष्टी जागेचा आहे जो असं थोडा कळतंय. बहुत आहे तो आम्ही सगळा आज बसून संपू. बरं, ते वारंवार मिटिंगा होत आहेत, तोडगा निघत नाहीये, तर असं सेन्सिटिव्ह काय चालू असं आहे? नसते, काय असते, शेवटी बघा प्रत्येक पक्षाला वाटते की मला जास्तीत जास्त जागा मिळाव्या आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी त्यांची मागणी आहे, काही ठिकाणी आमची मागणी आहे. आम्ही बसून ते नीट व्यवस्थित सोडू. आम्हाला नक्की खात्री आहे की आमच्या युतीमध्ये आम्ही दोघंही एकमेकांच्या समन्वयाने करून आज त्याच्यामध्ये पर्याय आज तोडगा निघेल असं अंदाज आहे. या 100% असतो. बरं, सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही नगरसेवक निवडताना किंवा त्यांना उमेदवारी देताना एक आव्हान निर्माण झालंय की हजारो फॉर्म, 100 जागा आणि त्यासोबतच जागा वाटप डोकेदुखी किती वाढणार आहे? असं आहे, एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टीमध्ये एक सर्वे करायची सिस्टम आहे. त्या सर्वेला आम्ही सगळ्या याच्यात दिलेलं आहे आणि सर्वेमध्ये ज्यांची नावं असेल त्यांना एकदा मेरिटमध्ये बसून त्यांच्याशी चर्चा करून, जर खूप कॉम्पिटिशन झाली तर उमेदवारांमध्ये पण आम्ही चर्चा करून नक्कीच उमेदवारी फायनल करू. आम्हाला वाटत नाही की अशा काही प्रॉब्लेम येईल, कारण भारतीय जनता पार्टीचे कार्य बघा, तिकीट मागण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. त्याच्यामुळे त्यांनी तिकीट मागल्यामुळे पण नक्की जो ज्याचे काम आहे चांगलं, जो तिकडे लोकांमध्ये जनतेमध्ये, त्यांना नक्कीच आम्ही तिकीट. जवळपास 10 नगरसेवक तुमच्या शिवसेनेचे तुमच्याकडे आलेले आहे. साहजिकच तुमची ताकद वाढलेली आहे. 50-50चा फॉर्म्युला असेल की काय अजून? मी आताच भाषणामध्ये सांगितलं की आज मागच्या टर्म मध्ये आमचे 29 नगरसेवक होते आणि आता आमच्याकडे 10 लोक आले. 40 आमच्याकडे सिटिंग नगरसेवक होते. नक्कीच त्याच्यामुळे त्या फॉर्म्युल्यामध्ये आम्ही बसू, एकमेकांशी चर्चा करू आणि त्याच्यात सोल्युशन काढू. दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आलेत, मात्र तुम्ही मनसेचे काही सैनिक तुमच्याकडे देखील प्रवेश करून घेतलाय. शिंदे सेनेमध्ये पण त्यांचा अध्यक्ष गेलाय, म्हणजे मनसे एकीकडे मुंबईमध्ये वाढते, तिकडे झुरो होते, अशी परिस्थिती का? नाही, मनसेच्या लोकांना जे उद्धव ठाकरेंबरोबर युती केली ते त्यांना पटलं नाही आणि उद्धव ठाकरे ज्यांचा प्रवेश करून घेतला, जो पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्या रशीद महमूद ज्याने वंदे मातरमला विरोध केला, अशा व्यक्तीचा प्रवेश आज उबाटा मध्ये झाला आणि त्याच्यामुळे नक्कीच मनसेच्या कार्यकर्ते असो किंवा उबाटाचे कार्यकर्ते असो, यांच्यामध्ये एक निराशा आहे की आपण आजपर्यंत हिंदुत्वासाठी लढत आलो आणि आज हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या लोकांचा ते प्रवेश आहे. प्रकाश महाजन असा आरोप केलेला आहे की ज्यांनी दंगल केली होती, दंगलीमध्ये ज्यांचा सहभाग होता, असे रशीद महमूदना यांनी केलेला आहे, असा आरोप होतो. खरं आहे ना, ज्याने शहरामध्ये ज्याच्यावर त्या काळामध्ये दंगल घडवल्याचे गुन्हे दाखल झाले होते, अशा माणसाला आज उबाटाने प्रवेश केलेला आहे आणि नक्कीच अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आणि ज्या शहरामध्ये MIM सारख्या पक्षाचा आज इकडे म्हणजे सरकार आहे, ज्या हिरव्या सापाला आम्ही ठेचून आज निवडून आलो, त्या हिरव्या सापाला ते मोठं करतायत. या निवडणुकीत MIM विरोधक आहे का तुमचा? 100% आम्ही MIM च्या विरोधात लढणार आहोत.